घरात आल्यासारखं वाटतंय. काही जण आता भटकंतीला गेलेत बाहेर. आता त्यांना परत काही घरात घेणार नाहीये. बरोबर आहे, कारण जे खोक्यामध्ये बंद झाले त्यांना पुन्हा काही खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही. माईक येतोय आवाज? तुम्ही थोडे शांत राहिलं तर माईकचा आवाज येईल. राजेशजी, तुमचं मी स्वागत करतोय. आणि तुम्ही मध्ये म्हणालात आता की सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आलात, म्हणजे तुम्हाला अनुभव आहे की शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याही पक्षात मिळत नाही. म्हणूनच तुम्ही बोलला की आज मला परत घरात आल्यासारखं वाटतं. आणि हेच आपल्या शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आहे ना, आज मेरे पास ये है, आज मेरे पास वो है, आज तुम्हारे पास क्या है. तर आपल्याकडे या शिवसैनिकांची माया आहे, प्रेम आहे आणि एक जिद्द आहे. बाकी सगळे काय होतं बघा की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात, पण एक आपुलकी, माया, प्रेम, जिद्द, हिंमत ही कुठेही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येत नाही. आणि म्हणून तुम्ही परत आपल्या घरामध्ये आलेला आहात. लढाई म्हटलं तर फार मोठी आहे, पण तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे. लढाई फार सोपी आहे, कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला की मग त्याच्यासमोर कितीही पहाडासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही. आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले, खोके देणारे, खोके घेणारे, आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे.